तो सर्व प्रदेश घनदाट वनराजीनं व्यापला होता. सह्याद्रीची उत्तुंग शिखर आकाशाला मस्तक लावून उभी होती. जणू महाराष्ट्रावर कधीही प्रकाश कोसळू नये म्हणून ती बेलाग शिखर दक्षता घेत होती. अकराळ विकराळ ढग दमदार गतीने येऊन त्या शिखरावर धडकून उद्ध्वस्त होत होते. पूर्वेकडून एक पांद डोंगर उतरून नागमोडी वळण घेत येळापुराकडे गेली होती. त्या पांदीला झाडाझुडपांनी झाकली होती. वातावरण घुमत होतं. सूर्य डोकीवर येऊन तळपत होता. त्या पांदीनं येळापूरचा इनामदार गोपाळराव आपल्या शुभ्र अबलक घोड्यावर बसून येळापूर जवळ करीत होता. त्याचा तो घोडा तुर्की चालीवर सारखी दौड मारित होता. गोपाळरावाचा शरीररक्षक मल्ल्या हातात भाला घेऊन धावत होता. त्याचा देह एखाद्या बाबळीच्या खोडासारखा कणखर होता आणि त्याच्या अंगात रेड्याचं बळ उसळत होतं. त्याचा रुंद चेहरा भयंकर उग्र दिसत होता आणि त्या चेहऱ्यावर त्याचं नाक संपूर्ण पाल थपडलं होतं. त्याचे डोळे वाटोळे नी तांबारलेले होते. त्यानं भरपूर दाढी वाढवली होती. त्यामुळे तो भलताच विद्रूप दिसत होता. तो इनामदाराचा इनामी नोकर म्हणून आज कित्येक वर्ष इनामदारासाठी मराय नि माराय सज्ज होता. त्याला अन्न खाणं, कष्ट करणं आणि इनामदारासाठी मराय तयार असणं एवढंच माहीत होतं. गोपाळरावाचा तो घोडा वळणापाठी वळण उलटीत होता. येळापुरात जाण्याची घाई जणू त्याला झाली होती. निमल्या किंचित अंतरानं पळत होता. भर दुपार झाली होती. त्याच पांदीनं महिपती नलावड्याची गुना डोकीवर जेवणाची पाटी घेऊन मळ्याकडे निघाली होती. आज तिला उशीर झाला होता म्हणून ती लगबगीनं चालत होती. ती मुसमुसत पावलं टाकीत होती. तिनं तंग कास घातली होती. डोकीवरचा पदर कमरेत खोचला होता. परंतु पदरात तिचं उभार उरूस दडत नव्हतं. ते पुढं झेपावत होतं आणि त्याकडं स्वतःच पाहून गुना मनात चकित होऊन त्याला झाकीत होती. ती मनानं भ्याली होती. मागं पुढं कोणीही नव्हतं. ती पान निर्जन्य नि भकास वाटत होती. शिवाय शेजारच्या डोंगरात नरशा नावाच्या एका क्रूर दरोडेखोरांनी तळ दिला होता. शिवाय शेजारच्या डोंगरात त्याची माणसं आजूबाजूची गावं लुटीत होती आणि त्या उत्पाताची बातमी सर्वत्र पसरली होती. नरशा देखण्या नि तरुण पोरी पळवतो अशी भूमिका उठली होती. त्यामुळे एकटी दुकटी मुलगी रानात फिरकत नव्हती आणि गुणाला त्या पांदीत एकाएकी त्या नरशाची आठवण झाली. तशी ती मनात खचली. कारण तीही देखणी होती, तरुण होती. तिच्या देहाला नुकताच बहर आला होता. गोरा रंग, तरतरीत सुंदर चेहरा, पाणीदार डोळे, नोकदार नाक आणि गालावरचं गोड हास्य. गुणाला येळापुरात जोडच नव्हती. भरदार छाती, रेखीव उरोज, बारीक कंबर नि रसरशीत पोटऱ्या यामुळे तिला पाहणाऱ्याची दृष्टच लागत होती. तिची दमदार चालण्याची आगळी तऱ्हा आणि मान तिरपी करून हसत बोलण्याची रीत याचं कित्येकांना वेडच लागलं होतं. गुन्हा हाती यावी म्हणून कित्येक रंगेल जीव जीवावर उदार झाले होते. तर काहींनी कुठणीच्या कमानीवरून तीर मारून हे सुंदर पाखरू गारद करण्याचा बेत केला होता. त्यामुळे अनेक कुठणी गब्बर झाल्या होत्या. मल्ल्या आणि गुंड्या हे गुणासाठी झुरत होते. परंतु गुणा अचल होती. ती आपल्या रूपानं नि तारुण्यानं धुंद होती. तिला स्वतःबद्दल अभिमान वाटत होता. शिवाय आपण महिपतीसारख्या कर्त्या नि मातभराची लेक आहोत याची तिला जाणीव होती. त्याचबरोबर मुकुंदाचा राजाराम हा तिला प्रियकर म्हणून लाभला होता. त्यामुळे तिच्याकडे कोण कोणत्या हेतूने पाहत आहे याचा ती कधीही विचार करीत नव्हती. आज ती भ्याली होती नि पावलं टाकीत होती. नरशाचं नाव तिच्या डोकीत थैमान घालीत होतं. ती एका दाटक्या वळणावर आली आणि पुढं घोड्याच्या टापा वाजल्या. तशी ती बावरली, बाजूला सरली. छातीवरचा पदर सावरून तिनं निश्वास घेतला. तिला कशाची तरी भीती वाटली.
आणि तिचा सुंदर चेहरा एकदम पडला आणि गोपाळरावाचा घोडा पुढे आला. त्यानं घोड्यावरून एक जळजळीत कटाक्ष गुणाकडे फेकून घोड्याला टाच मारली. तोच पाठीमागून मल्ल्या ओरडला, सरकार, ह्यो बर्फीचा तुकडा बघा. गोपाळरावाला ओळखून गुन्हा निर्भय झाली आणि मल्ल्याचा बोल ऐकून चिडली. धावत येणाऱ्या मल्ल्यावर तिनं डोळे वठारले. मल्ल्या तसाच धावत पुढे आला, अगदी जवळ आला. त्यानं गुणाच्या डोळ्यात नजर कोंबली आणि गपकन डोळा मारून तो तसाच पुढे गेला. गुन्हा पुन्हा चरफळली. तिला मल्ल्याचा हेतू समजला. आपला अपमान वाटला, पण दुसऱ्या क्षणी ती भयभीत झाली. या भयंकर माणसानं एवढी हिंमत कशी केली याचं तिला आश्चर्य वाटलं. तिनं मल्ल्याकडे पाहिलं तेव्हा तो इनामदाराच्या घोड्यामागून धावत दूर गेला होता. त्याची पाठमोरी आकृती दिसत होती. तो वाघासारखा झेप घेत दृष्टीआड झाला आणि मल्ल्याची भीती छातीत घेऊन गुन्हा मळ्याकडे निघाली. मल्ल्याची उग्र मूर्ती तिच्या डोळ्यापुढून हलता हलत नव्हती आणि तिची दाहक नजर तिच्या सुंदर डोळ्यात घर करून बसली होती. मल्ल्याला काळीज नाही. त्याचा हेतू कपटी आहे. त्याचं मन माझ्यावर बसलं आहे हे निश्चित. तो दुष्ट माणूस कधी ना कधी घात करील या विचारानं गुणाचं काळीज धडधडू लागलं. गोपाळरावाचा घोडा येळापुरात शिरताच बायका पोरं सैरावैरा पळू लागली. चिमण्याचा थवा उडावा तशी पोरं पळाली आणि घोडा जुन्या वाड्यापुढं उभा राहिला. मल्ल्यानं येऊन लगाम धरला आणि बंडू मुनिमजी वाड्यातून झुरळाप्रमाणे धावत आला. त्यानं फक्त पंचाच लावला होता. त्याच्या उघड्या देहात फक्त हाडकच तेवढी धडपडत होती. बरगाड्या तर दुरून मोजाव्या इतक्या स्पष्ट दिसत होत्या. चेहरा पसरट करून तो नम्र झाला, काय मुनिमजी, सर्व ठीक आहे? सरकार, सर्व ठीक आहे. आणि आनंदाची वार्ता म्हणजे माईसाहेबांचे पत्र आले आहे. आता त्या काशी क्षेत्री आल्या आहेत. छान, खरंच आनंदाची बातमी आहे ही, गोपाळराव म्हणाला. अरे काय म्हणतात बाईसाहेब? पत्रे 2 आहेत, मुनिमजी म्हणाला. एक पत्र आपल्या नावे असून दुसरे मला आहे. त्यात त्या पैशाची गरज सांगतात. एवढं बोलून तो धावत वाड्यात गेला आणि एक पत्र घेऊन आला. टाचा उंच करून त्यानं ते पत्र गोपाळरावाकडे दिलं. ते पत्र घेऊन गोपाळराव गंभीरपणे म्हणाला, मुनिमजी, त्यांना जेवढी रक्कम हवी असेल तेवढी पाठवा. उशीर करू नका. आणि मीही आजच त्यांना पत्र लिहित आहे. असं म्हणून त्यानं घोड्याला टाच मारली. तसा घोडा उधळला आणि पुन्हा धावू लागला. अनेक वळण घेऊन घोडा पुन्हा एका प्रचंड वाड्यापुढे थांबला आणि लगेच तो प्रचंड दरवाजा उघडला. अनेक चाकरांची धावपळ झाली. घोडा आपल्या ठाण्यावर थांबताच देशमुख उत्तरला आणि मल्ल्यानं घोड्याला दाव लावलं आणि सर्व काही शांत झालं. येळापुरात तो वाडा सर्वात उंच आणि भव्य होता. तो एखाद्या किल्ल्यासारखा भासत होता. त्याच्या भोवती कुसवाचा मोठा वेढा पडला होता. पहिला दरवाजा उघडून आत जाताच एक चौक लागत होता आणि त्या चौकावर छत घातल्यानं त्याला एक सुंदर मंडपाचा आकार आला होता. वर छत नि खाली फरशी नि समोर वाड्याचा सोफा, पलीकडे घोड्याची पागा, पुढे गाई म्हशीची दावण यानं तो वाडा भरला होता. जागोजाग कंदील लटकत होते. तो वाडा नि तो चौक म्हणजे एक भयंकर वैराचं मूळ होता. त्या चौकात बसून गोपाळरावाच्या पूर्वजांनी त्या खोऱ्यावर आपला करडा अंमल गाजवला होता आणि त्याच चौकात गाव नि देशमुखांचे घराणे यातील वैराची पहिली ठिणगी पडली होती आणि त्या ठिणगीचा भयान अग्नी होऊन तो आज कित्येक वर्ष धगधगत होता. त्या वैरागीत अनेक बळी पडले होते. कित्येक जन्मातून उठले होते. त्या वाड्याकडे पाहताच येळापूरच्या लोकांना जुन्या आठवणी होत होत्या.
नि त्यांच्या मुठी वळत होत्या. त्यांच्या डोळ्यापुढं नंग्या तरवारी चमकत होत्या. देशमुखाचा निर्वेश करण्याची ईर्ष्या त्यांच्या हृदयात उसळे. हळूहळू अंधार पडला. वाड्यात कंदील पेटले. रामू नि करीम या चाकरांनी गाई म्हशींची धार काढायला प्रारंभ केला. मल्ल्यानं 2 घोड्याचा खरारा केला आणि तो बाहेर निघाला. तेव्हा गोपाळराव म्हणाला, मलू, सकाळी घोड्याच्या इनामात जाऊन चारा कसा आहे ते पाहून ये. उगीचच फिरू नको. लवकर परत ये. जी, म्हणून मल्ल्या बाहेर पडला. गोपाळरावानं घोड्यांसाठी 2 एकर जमीन राखून ठेवली होती. त्या 2 एकरात होणारे सर्व उत्पन्न तो घोड्यांना चारीत होता. त्या जमिनीला घोड्याचा इनाम असं नाव पडलं होतं. मल्ल्या जाताच गोपाळराव ताराचं पत्र वाचू लागला. त्यानं ते पत्र पुन्हा पुन्हा वाचलं, पण त्याचं समाधान होत नव्हतं. त्याच्या डोळ्यापुढं ती सुंदर तरुण तारा उभी राहिली नि ती आता जवळ असावी असं त्याला वाटत होतं. तो पत्र वाचित होता. मी आपली आठवण क्षणभरही विसरत नाही, विसरू शकत नाही. अनेक नाजूक स्मृती जागृत होऊन मनाची ओढ वाढते नि भरकन आपल्या पायाकडे यावे असं वाटते. खरं म्हणजे आता मात्र इकडे मुळीच करमत नाही. हे शेवटचे तीर्थ करून मी घरी येणार आहे. आता मला काहीही नको. शिवाय भिडे मंडळीही कंटाळली आहेत. आता एक विनंती की आपण मी येईपर्यंत आपल्या जीवास जपावे. फार फार काळजी घ्यावी. कारण आपले वैरी करारी नि कठीण आहेत, हे विसरू नये. रात्री कुठे जाऊ नये. प्रत्येक माणूस पारखून घ्यावा. कोणावर सरळ विश्वास ठेवू नये. भरपूर जेवावे नि माझी आठवण करीत झोप घ्यावी. मी येत आहे. आपली तारा. हे पत्र वाचून गोपाळराव अधिकच अस्वस्थ झाला. इतक्यात जुन्या वाड्यातून मुनिमजी आला. मुजरा करून म्हणाला, हिशेब आला, तो जमा केला. मी घरी जाऊन येतो असं म्हणून गेला आणि पुन्हा सर्वत्र शांतता पसरली. रामू, करीम, चिमा यांची धडपड त्या वाड्यात दुबळी भासू लागली. नोकर चाकर जेवून झोपले. गुरं रवंत करीत बसली. कंदिलाच्या वाती मंदावल्या नि तो वाडा, तो चौक त्या अंधाराखाली चिरडला जाऊ लागला. ओसाड वातावरण त्या चौकात थैमान घालू लागलं. पण एकदा हा चौक प्रकाशानं फुलला होता. जागोजाग चांभार मशाली घेऊन उभे होते. ते मशालीच्या डोकीवर बुंदली पालती करून प्रकाश वाढवित होते. त्या उजेडात नानासाहेब देशमुख जरीचा मंदिल बांधून मध्ये असलेल्या एका लोडाला रेलून बसला होता. त्याच्या समोर गावातील अनेक शेतकरी बसून मिशीला पीळ भरीत होते. त्या सर्वांमध्ये एक तरुण नर्तकी नाचत होती. ती तल्लम पातळ नेसली होती. मैफल रंगत होती. कंठानं नि आपल्या उन्मादक भावांनी ती नर्तकी बसलेल्या लोकांच्या भावना चेतवीत होती. माणसं भान हरपली होती. नुपुरांच्या झंझनाटानं कैकांना तिरमिरी आली होती आणि नानासाहेब शांत बसून सर्व शेतकऱ्यावरून आपली करडी नजर फिरवीत होता. कारण तो त्या सर्वांचा मालक होता. त्याच्या मालकीची 70 गावं होती नि 70 गावची जमीन त्याची स्वतःची होती. ती जमीन त्यानं 70 गावच्या लोकांना खंडानं दिली होती नि ते सर्व शेतकरी त्याची खंडकरी कुळं होती. आज त्या मैफिलीत पुष्कळशी त्याची कुळं होती. त्याची जमीन खंडानं करून आज कित्येक पिढ्या जगणारे शेतकरी होते. काही स्वतंत्र शेतकरीही होते. त्यांची एट काही निराळीच होती. परंतु त्या तरुण नर्तकीच्या कलेनं तिथं खंडकरी, शेतकरी नि देशमुख हा भेद नष्ट केला होता नि सर्वजण तन्मय होऊन गाणे ऐकत होते. ती तरुणी आपल्या कलेची मोहनी टाकीत होती. पाहणाऱ्याची मनं गारद करीत होती. ती माणूस हेरून भाला फेकावा तद्वत कटाक्ष मारित होती. मध्येच बाबूराव भिडे उठला. त्या तरुणीला दौलतजादा सोडू लागला. त्यानं 5 रुपयांची मूठ त्या तरुणीवर उधळली. तसे सर्व हात खिशात गेले. जिकडून तिकडून रुपये उधळले गेले.
पैशांचा वर्षाव झाला. त्यामुळे त्या बाईला चेव येऊ लागला. ती बेबंद होऊन अधिकच उन्माद पेरू लागली.